आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर प्रतिभाताई आठवले. मला वाटतं प्रतिभाताईंची आता नव्याने ओळख करून द्यायची काही गरज नाही, त्यात उगाच वेळ घालवायला नको. कारण यापूर्वी त्या आपल्या मंचावर आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला काश्मीरचे अंतरंग उलगडून दाखवलं होतं. आज त्या आपल्याला पूर्वांचलामध्ये घेऊन जाणार. गेली 20 वर्ष पूर्वांचलाच्या दुर्गम भागामध्ये डेंटल कॅम्प प्रतिभाताई भरवत आलेल्या आहेत. त्यांच्याकडे पूर्वांचलाचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती, आतापर्यंत झालेलं दुर्लक्ष, दळणवळणातल्या अडचणी याविषयी इतकी प्रचंड माहिती आहे की आपण हा विषय 2 भागात विभागलाय. त्यापैकी आज आपण ऐकणार आहोत पूर्वांचल भाग 1. जास्त वेळ न दवडता मी प्रतिभाताईंचं आपल्या आठवले परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. प्रतिभाताई. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. सतीश काका, एकदा ऑडिओ व्हिडिओची पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन्स द्या ना सतीश काका. परत एकदा सगळ्यांना विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे, कृपा करून आपले व्हिडिओ चालू ठेवू नका. आपले माईक पण म्यूट करा. आपल्याला फक्त श्रवण भक्ती करायची. आपल्याला खूप छान ऐकायला मिळणार आहे आणि ते चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. कृपा करून सगळ्यांनी बंद करा. बोला प्रतिभाताई. ओके, नमस्कार. खूप खूप धन्यवाद. सांस्कृतिक मंचाची मी आभारी आहे. आपण नवरात्रीमध्ये भेटलो होतो आणि आता मकर संक्रांतीच्या वेळेस मी पुन्हा इथं आहे आलेली तुमच्या सर्वांच्या सोबत. खास करून आज माझा जो विषय आहे तो एक वेगळा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर येते, तो म्हणजे पूर्वाचलचा. सर्वप्रथम मी पूर्वाचलच्या सगळ्या लोकांतर्फे तुम्हाला रोंगाली बिहूच्या शुभेच्छा देते. आपल्याकडे जसं मकर संक्रांती असतो तसं किंवा दिवाळी आहे, दसरा आहे, त्या प्रकारे पूर्वांचलामध्ये देखील जे सण आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे बिहू. म्हणजे संक्रांतीच्या सुमारास येणारा बिहू हा रोंगाली बिहू, त्याच्यानंतर कार्तिक महिन्यात येणारा बिहू हा कोंगाली बिहू आणि माघामधला जो असतो तो भोगाली बिहू असतो. तेव्हा त्यांच्यासाठी, पूर्वाचली लोकांच्यासाठी बिहू सण मोठा नाही आनंदा तोटा. तेव्हा सगळ्या पूर्वाचलच्या लोकांच्या तर्फे मी उपस्थित सगळ्यांना बिहूच्या शुभेच्छा देते आणि तुम्हा सगळ्यांना पूर्वाचलच्या सफरीवर नेला उत्सुक तुम्ही सगळेजण आहातच. तेव्हा आपण त्या पूर्वाचलच्या प्रवासाला जाऊयात, कारण आपल्याला ह्या बिहूच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून आता पूर्वाचल म्हटल्यावरती आपल्याला साधारणपणे फक्त पुष्कळ पाऊस आणि पूर ह्याच्या पलीकडे फारशी माहिती नसते. तेव्हा आपल्याला जर आता पूर्वाचलला जे जायचं आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जो प्रवास करायचा आहे, दिस इज अ जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन. पूर्वाचल हे आपलं डेस्टिनेशन नाही, आपलं डेस्टिनेशन आहे एकात्मता, अखंडता, वननेस. कल्याणाश्रमाचं ब्रीदवाक्य आहे तू मैं एक रक्त. याच्या मागची संकल्पनाच ही आहे की आपण सगळे भारतीय एकच आहोत. आणि तुम्हाला जर कल्पना असेल 10-15 वर्षांपूर्वी, आता परिस्थिती जरा बदललेली आहे, पण पूर्वी असं होतं की एखाद्या चपट्या नाकाचा, मिचमिच्या डोळ्यांचा, गोरा पान आणि असे बुटक्या अंगयष्टीची जर कुणी लोक आपल्याला भेटली तर आपल्याला वाटायचं की ते चिनी आहेत किंवा नेपाळी आहेत. पण आपण कधीच असा विचार केला नाही की अरे ही मंडळी आपल्याच देशातल्या अरुणाचलची असतील किंवा मिझोरामची असतील किंवा मणिपूरची असतील, नागालँडची असतील. आपल्या मनात हा कधी विचार आला नाही. कायमच ते आपल्यापासून असे अपरिचित राहिले. तेव्हा आपल्याला ह्या एकात्मतेचा विचार, ह्या एकात्मतेच्या भावनेतूनच आपण आता पूर्वाचलचा प्रवास करणार आहोत. तर मंडळी, पूर्वाचल कुठे आहे? तर तुम्ही जर तुमच्या डोळ्यासमोर भारताचा नकाशा घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की नॉर्थ ईस्टचा जो आहे, म्हणजे भारताच्या अतिपूर्वेकडचा जो प्रदेश आहे तो पूर्वांचल आहे. नॉर्थ ईस्ट रिजन आहे तो. इट इज ॲट द फुट हिल्स ऑफ हिमालय.
आता तसा विचार केला तर जवळजवळ स्वातंत्र्याच्या पर्यंत किंवा स्वातंत्र्याच्याही नंतर काही वर्ष त्याला संयुक्त आसाम म्हणून मानलं जायचं. सो टू से नेफा बॉर्डर. नेफा बॉर्डर म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी. म्हणजे ह्या नेफा बॉर्डर साठी जाणारी जी लोक होती आर्मीचे वगैरे, तेव्हा आपल्याकडे बरेच जण असते, तेव्हा जवान वगैरे जे कोणी जायचे आपल्यातले नातेवाईकांच्या मधले, तेव्हा आपण एकमेकांना सांगायचो अरे तो आता ना नेफा बॉर्डरवरती पोस्टिंगला आहे वगैरे वगैरे. तेव्हा ही ती नेफा बॉर्डर. परंतु साधारणपणे 1970 ते 80 ह्या दशकामध्ये त्याचं संयुक्त आसामचं विभाजन झालं आणि एक 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 करून 7 राज्य तयार झाली. आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा अशी ही 7 राज्य आहेत. वी कॉल देम 7 सिस्टर्स. आपण 7 सिस्टर्स म्हणतो, म्हणजे सिस्टर म्हणतोय, सप्त भगिनींचा प्रदेश म्हणतोय, पण डू यू थिंक दॅट देर इज एनी लव्ह ऑर अफेक्शन? आपल्याला काहीतरी आपल्या या बहिणींच्या बद्दलची आपुलकी किंवा त्यांच्याबद्दलची काही माहिती आहे का? नाही. तर मग असं का झालं? का उर्वरित भारत आणि पूर्वांचल हे असे थोडे वेगळे राहिले, अलिप्त राहिले एकमेकांपासून? तर पण पहिल्यांदा आधी होतं का सडनली हा पूर्वांचलचा जो प्रदेश आहे हा सडनली भारत भूमीवरती इरप्ट झालाय? नो, इट वॉज नॉट सो. इट वॉज व्हेरी मच देअर. परंतु आपलं आणि पूर्वांचलचं थोडस आपण अपरिचित राहिलो. याचं कारणही असं 2-3 कारणं आहेत. त्याचा एक भौगोलिक विचार केला तर तोही एक आहे. पॉलिटिकली देखील तो तसा दुर्लक्षित राहिलेला आहे. पण आपलं आणि पूर्वांचलचं नातं हे खूप काळापासूनचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण थोडंसं जरा इतिहासाची पानं उलगडूयात. इतिहासाची पेक्षा सुद्धा मी तर म्हणेन की आधी आपण प्रीहिस्टॉरिक, प्राग ऐतिहासिक त्याही गोष्टी आपण जाणून घेऊयात. काही गोष्टी मी खूप फास्ट करेन, काही गोष्टींवरती थोडंसं जास्ती एम्फसाइज करणार आहे, कारण आपल्याला आधी पूर्वांचल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा अगदी प्राग ऐतिहासिक गोष्टी जर बघायच्या झाल्या तर एक म्हणजे आपल्याकडे ज्या जी शक्तिपीठं आहेत, देवींची शक्तिपीठं आहेत, आज वेद पुराण काळांपासूनची आहेत ती, त्याच्यातली 2 शक्तिपीठं आसाममध्ये आहेत. गुवाहाटीच्या पाशी असलेलं एक म्हणजे कामाख्याचं मंदिर, कामाख्या देवीचं मंदिर, आणि दुसरं म्हणजे त्रिपुरामध्ये असलेली त्रिपुरा सुंदरी ते मंदिर. अशी 2 शक्तिपीठं ही पूर्वांचलामध्ये आहेत. इतकंच नाही तर असंही सांगण्यात येतं की ब्रह्मपुत्राच्या काठी बसून, कारण ब्रह्मपुत्र हा साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र आहे, ब्रह्मपुत्राच्या काठी बसून ब्रह्मदेवांनी एका गुवाहाटीच्या जवळ एका टेकडीवरती ब्रह्मांडाची उत्पत्ती केली, निर्माण केलं, रचना केली. ब्रह्मांडात असलेले ग्रह तारे यांची निर्मिती ही साक्षात ब्रह्मदेवांनी तिथं बसून केलेली आहे. आणि अजूनही गुवाहाटीला एका टेकडीवरती एक अतिशय वेगळ्या पद्धतीने बांधलेलं अति प्राचीन असं नवग्रह मंदिर पण आहे. तेव्हा हे प्राग ऐतिहासिक गोष्टी आहेत. इतकंच नाही तर खूप पूर्वी त्या काळामध्ये गुवाहाटीला म्हणजे त्यावेळेच्या आसामला वगैरे प्राग ज्योतिषपूर म्हणत असत, म्हणजे पूर्वेचा प्रकाश. तेव्हा हे प्रीहिस्टॉरिक झालं. आता ऐतिहासिक घटना आपण जर बघायला गेलो तर अगदी रामायण काळामध्ये वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणीच गुवाहाटीच्या जवळ एका टेकडीवरती बसून तपश्चर्या केलेली आपल्याला माहिती आहे. इतकंच नाही, तिथं अजूनही वशिष्ठ ऋषींचा आश्रम आहे. रामायण काळातच बघायचं झालं तर भगवान परशुराम की जे आपले सगळ्यांचे परमेश्वर आहेत, तर परशुरामांनी देखील मातृहत्येचं जे त्यांच्यावरती आलेलं पाप होतं त्याच्यातनं मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून भगवान परशुराम हे आपल्या भारताच्या अगदी अतिपूर्वेकडच्या टोकाला ब्रह्मपुत्रेच्या किनारी बसून तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि आपल्यावरती असलेलं मातृहत्येचं जे पाप होतं ते त्याच्यातनं ते मुक्त झालेत. त्या ठिकाणी परशुराम कुंड पण आहे, तेही तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण विचार केला तर तो म्हणजे महाभारत काळामध्ये सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णाची पट्टाराणी म्हणजे रुक्मिणी. आता ही रुक्मिणी कुठची होती
असं कोणी म्हणतात की अमरावतीची पण तरी देखील बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरनं असं सिद्ध होत आहे की रुक्मिणी ही अरुणाचलची आहे. भारताच्या अगदी पूर्वेच्या टोकाला असलेला भीष्मक नगरचा जो राजा होता भीष्मक, त्या भीष्मकची ही कन्या रुक्मिणी मिश्मी जातीची, म्हणजे तिथं सगळे ट्राईब्स आहेत, तर त्या मिश्मी जातीची ही रुक्मिणीने जेव्हा श्रीकृष्णाच्या बद्दल सगळ्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मनोमन त्याला वरलं होतं. आणि मग तिने काय केलं, तो जो गाव बुढा असतो म्हणजे गावाचा सरपंच, एक महत्वाचा जो ब्राह्मण होता, त्याच्याबरोबर त्याने एक श्रीकृष्णाला चिठ्ठी पाठवली. आता लक्षात घ्या तुम्ही की रुक्मिणी कुठे होती, तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या टोकाला, आणि श्रीकृष्ण कुठे होते, तर आमच्या गुजरात मधल्या द्वारकेला, की जे भारताचा पश्चिम किनाऱ्यावरती आहे. पण संबंध हा प्रवास, पूर्वेकडून पश्चिमेकडचा प्रवास त्या गाव बुढ्याने केला. आणि तिने दिलेली चिठ्ठी, तिने दिलेलं पत्र, की जे प्रेमपत्र होतं, आणि त्याच्यात श्रीकृष्णाशी विवाह करण्याची तिने इच्छा प्रदर्शित केली होती, ते त्यांनी श्रीकृष्णाला दिलं. आणि त्यानंतर श्रीकृष्ण स्वतः रुक्मिणीला घ्यायला म्हणून, तिचं अपहरण करण्यानं तिच्याशी विवाह करण्यासाठी म्हणून भीष्मक नगरला आले. परंतु तिचे वडील हे फारसे मंजूर नव्हते ह्या लग्नाला, म्हणून त्यांनी नकार दिला होता. आणि रुक्मिणीच्या भावाने रुक्मीने श्रीकृष्णाशी युद्ध केलं. त्या युद्धात तो खूप खराब रीतीने हरला पण, आणि त्यावेळेला त्याचा वध करणार होता श्रीकृष्ण, परंतु रुक्मिणीने त्याला रोखून सांगितलं की याचा वध करू नका, याला तुम्ही सोडून द्या. आणि त्याप्रमाणे श्रीकृष्णाने रुक्मिणीला सोडलं. पण त्याने काय केलं, श्रीकृष्णाने त्या रुक्मिणीचे केस अशा वेगळ्या प्रकारे कापले. त्याला म्हणतात ते चुली कापा. चुली म्हणजे केस, कापा म्हणजे कापलेले. आणि अजूनही मिश्मी जातीमध्ये, मिश्मी ट्राईबच्या सगळ्या पुरुषांचे केस असेच याच पद्धतीने कापलेले असतात, त्याला ते चुली कापा म्हणून म्हणतात. श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन तिच्याशी विवाह करण्यासाठी म्हणून द्वारकेला आलेले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर विचार केला तर भीमाची पत्नी हिडिंबा ही नागालँडची, म्हणजे काय की हिडिंबपूर नावाचं जे गाव होतं, त्याचा जो राजा होता हिडिंब, त्याची ही कन्या हिडिंबा. या हिडिंबाने भीमाशी विवाह केला होता. आता बघा की कसे क्ल्यूज लागतात. हिडिंबपूरचं अपभ्रंश होत डिंबपूर झालं, आणि डिंबपूरचं अपभ्रंश होत दिमापूर झालं. आता तुम्हाला माहिती आहे नागालँडमध्ये दिमापूर हे खूप मोठं शहर आहे. त्याचप्रमाणे अर्जुनाची पत्नी ही उलुपी, ही पण नागालँडची. पण गंमत बघा, जनरली मुलगा मुलीला पळवून नेत असतो, परंतु ह्या ठिकाणी मात्र त्या उलुपीने अपहरण केलंय अर्जुनाचं. उलुपी ही नागालँडची होती, प्रमिला ही मेघालयची होती, चित्रांगदा होती मणिपूरची. चित्ररथ नावाचा जो गंधर्व होता मणिपूरला, त्याची ही कन्या. अर्जुनाने जाणून बुजून ह्या चित्ररथाशी युद्ध केलं. हे केवळ त्याच्या मुलीला मिळवण्यासाठी नाही, तर त्याने कशासाठी युद्ध केलं, त्या युद्धामध्ये अर्थातच चित्ररथ गंधर्व जो होता तो हरला. आणि जेव्हा चित्ररथाने सांगितलं माझी मुलगी मी तुला देतो, पण त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं की मी केवळ विवाहासाठी म्हणून तुमच्याशी युद्ध केलं नाही, मला दुसरी गोष्ट हवी. कोणची गोष्ट हवी होती अर्जुनाला, तर ती म्हणजे चित्ररथ हा एक असा गंधर्व होता की ज्याच्याकडे चाक्षुषी विद्या होती. चाक्षुषी विद्या म्हणजे काय, तर जेव्हा धनुष्यबाणाने तुम्ही एका ठिकाणी लक्ष केंद्रित करता त्यावेळेला तुम्हाला आजूबाजूचं ज्ञान नसतं, पण चक्षुषी विद्या जर तुमच्यापाशी असेल तर चारी बाजूंचं ज्ञान तुम्हाला झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जरी एका लक्ष्यावरती फोकस केलेलं असतं तरी देखील तुमच्या आजूबाजू काय घडतंय ते तुम्हाला माहीत असतं. आणि म्हणून ही चक्षुषी विद्या खास अर्जुनाने चित्ररथाकडनं घेतली, की जी विद्या त्याला पुढे महाभारत युद्धाच्या वेळेस कामाला आलेली होती. इतकंच नाही तर मेघालयामधले जे खासी जाती आहे, ट्राईब आहे, जमात जी आहे खासी, तर ते लोक स्वतःला एकलव्याचे वंशज समजतात. कारण धनुर्विद्येच्या वेळेस धनुष्यबाण चालवत असताना ते कधी उजव्या हाताचा अंगठा वापरत नाही. इतकंच नाही तर कर्बी अलॉंग मधले जे कर्बी ट्राईब आहे ती लोक स्वतःला सुग्रीवाचे वंशज समजतात.
त्रिपुरामधले जमातिया नावाची जे ट्राईब आहे त्या ट्राईबने महाभारताच्या युद्धाच्या वेळेस भरपूर पराक्रम गाजवला होता आणि त्यावेळेला त्यांना जो अर्जुनाच्या रथाच्या समोर जो कपिध्वज होता की ज्याच्यावरती साक्षात हनुमानजी स्थिर झालेले होते तो कपिध्वज नंतर ह्या जमातियाच्या लोकांना देण्यात आलेला होता. त्यामुळे अजून देखील जमातिया लोक त्यांच्याकडे घराच्या बाहेर किंवा समजा त्यांचं जे काही वाहन असेल त्याच्यावरती तो एक ध्वज लावतात आवर्जून. तेव्हा इतकंच नाही तर तेजपूर त्यावेळेचं ते सोनितपूर होतं. त्या ठिकाणी उषा अनिरुद्धचा विवाह संपन्न झालेला होता कारण बाणासुराची मुलगी उषा आणि विरोध झाल्यामुळे तिथं हरिहर युद्ध घडलं कारण तिथं श्रीकृष्णही आले आणि शिवजी पण श्रीकृष्णाला बोलावण्यात आलं होतं आणि साक्षात शिवजी पण आले होते आणि त्या ठिकाणी हरिहर युद्ध झालं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या सगळ्या इतिहासाच्या पाऊलखुणा या अजूनही तुम्हाला संबंध पूर्वाचलमध्ये सापडतायत. आता इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी उत्खनन होत आहे की ज्या ठिकाणी विविध प्रकारचे शिलालेख मूर्ती आणि स्तंभ वगैरे असे सगळे मिळत आहेत की ज्याच्यावरनं तुम्हाला समजू शकतात की या घटना या खरोखरीच इथं घडल्या होत्या. म्हणजे इट वॉज नॉट अ मायथॉलॉजी, इट वॉज नॉट अ मिथ बट अ ट्रुथ. मग आपल्याला आता असा प्रश्न होतो की इतका वैभवी इतिहास पूर्वाचलचा म्हणजे पूर्वाचल आणि उर्वरित भारत इतके सुंदर रीतीने जोडलेले होते पण मग ते का त्यांच्यातला जो सेतू होता तो का नष्ट झाला, तो का कुठेतरी दुरावा आला, कुठेतरी आपण कमी पडलो, असं का झालं? ते ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे तिथली भौगोलिक रचना. पूर्वाचल हॅज गॉट अ युनिक जिओग्राफिकल फीचर्स आणि ह्या ज्या भौगोलिक रचना सतत बदलत गेल्या ह्याला महत्वाचं कारण म्हणजे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्र एकमेव अशी नदी की जी संबंध जगात एकच पुल्लिंग आहे, पुल्लिंगी नदी आहे. म्हणजे पूर्वाचलाच्यासाठी जीवन संगिनी आहे. दॅट इज द लाईफलाईन ऑफ पूर्वाचल. पण ती लोक ह्या नदीला नदी म्हणत नाही, नद म्हणतात. ब्रह्मपुत्राचा हा पुत्र म्हणून तो ब्रह्मपुत्र मानस सरोवरातनं उगम पावून तो पूर्णपणे चायना ऑक्युपाईड तिबेटमधनं तो प्रवाहित होतो आणि नंतर तो आपल्या हिंदुस्थानात एंटर होतो. गंमत बघा, दिस इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. जवळजवळ 2500 किलोमीटर त्याची लांबी आहे ह्या नदीची. पण आपल्याला माहिती आहे गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, इव्हन आपल्या सप्त नद्यांमध्ये देखील ब्रह्मपुत्राचं नाव नाहीये. पण सगळ्यात मोठी नदी आहे. ह्या 2500 किलोमीटरपेक्षा पैकी 1500 किलोमीटर जवळजवळ ती चायना ऑक्युपाईड तिबेटमधनं प्रवास करते आणि नंतर ती अरुणाचल आसाममध्ये येऊन मग ती गंगेला मिळून फायनली बंगालच्या उपसागरामध्ये मर्ज होते. 1500 किलोमीटर ती तिबेटमध्ये असते पण तरी देखील तिथं काहीही पिकत नाही. गंमत आहे. पण ज्या क्षणी ती आपल्याकडे भारतात अरुणाचल आणि आसाममध्ये प्रवेश करते त्या क्षणापासून आपल्या आसाम अरुणाचलची भूमी ती सुजलाम सुफलाम करत असते. ह्या ब्रह्मपुत्राच्यामुळे सगळीकडे डेन्स फॉरेस्ट निर्माण झालेली आहेत. म्हणजे पूर्वाचलची जी भौगोलिक रचना की अति उंच पहाड, खोल दर्या, ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या असंख्य ट्रिब्युटरीज, प्रचंड प्रमाणात नदी नाले तुम्हाला तिथं बघायला मिळतात. आणि ह्या जंगलांच्यामुळे तिथं वनसंपत्ती भरपूर आहे. खूप विविध प्रकारची झाडं आहेत, फुलं आहेत, ऑर्किड्स आहेत, विविध पक्षी तिथं आहेत. खास म्हणजे तुमचे हॉर्नबिल्स आहेत, नागालँडमध्ये बघायला मिळणारा तो अमूर फाल्कन की जे खूप वेगळे पक्षी आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. ऑर्किड्सच्या जवळजवळ 300हून अधिक स्पेसिस की जे जगात तुम्हाला बघायला मिळणार नाही ते तुम्हाला पूर्वाचलमध्ये बघायला मिळतात. नॅचरली भरपूर ह्या ब्रह्मपुत्राच्यामुळे जलसंपत्ती आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे मासे आहेत, मगरी आहेत. इतकंच नाही तर ह्या जंगलांच्यामुळे जी वन्य संपत्ती आहे, वन्य पशु आहेत, हत्ती आहेत, इतर वन्य पशु आहेत. खास करून आसाममधला युनिहॉर्न रायनो, एक शिंगी गेंडा हा सगळ्यात प्रसिद्ध असलेला आहे की जो फारसा कुठे इतरत्र तुम्हाला बघायला मिळत नाही.
आसाम अरुणाचलचे जंगलं जी आहेत त्यातलं काझीरंगा म्हणा, नामेरी म्हणा, मानस म्हणा, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामदाफाचं संबंध जगामध्ये 17 बायोडायव्हर्सिटी फॉरेस्ट आहेत आणि ह्या 17 पैकी एक आपल्या भारतात अरुणाचलमध्ये नामदाफाचं जंगल आहे. खूप कमी लोकांना याची माहिती आहे. मी बऱ्याच वर्षांपूर्वी नामदाफाला गेलेले होते, तिथं ओव्हरनाईट स्टे पण केलेला होता. पण त्यावेळेला खरोखरी भारतातले खूप कमी प्रवासी मला दिसले त्या ठिकाणी, नाहीच म्हटलं तरी चालेल, पण परदेशातनं आलेले बरेचसे प्रवासी मात्र मला तिथं तेव्हा बघायला मिळाले होते. तेव्हा जे बर्ड लव्हिंग लोक आहेत किंवा वन्यपशु जंगलांचे जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्यासाठी नामदाफाचं जंगल म्हणजे मेजवानी ठरू शकते. तेव्हा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे वेटलँड्स आहेत त्याच्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला फिश बघायला मिळतात की ज्याच्यामुळे लोकांचा सहजतेने उदरनिर्वाह होऊ शकतो. खास करून जंगलात राहणारी लोक असल्यामुळे त्यांना हंटिंग हे फार त्यांचं महत्वाचं आहे. जंगलात जायचं, प्राण्यांना मारायचं आणि त्याच्यावरतीच उदरनिर्वाह करायचा, अशी काही वर्षांपूर्वीची तरी परिस्थिती होती. आता काही वर्षांमध्ये बदल होत गेलेले आहेत. हत्ती देखील भरपूर, की मीही स्वतः कैकदा अनुभव घेतलाय की जाताना म्हणजे एस्पेशली सुरुवातीला तर आमची जीप जात असायची आणि आम्हाला तास अर्धा तास पाऊण तास उभं राहावं लागायचं, कारण 100 150 हत्तींच्या झुंडी समोरून जायच्या की आम्ही हलू शकायचो नाही तुम्ही हॉर्न वाजवू शकत, नाही तुम्ही लाईट लावू शकत गाडीचे. जोपर्यंत त्या झुंडी जात नाहीत, पास होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला थांबून राहावं लागतं. तसाच प्रकार गेंड्यांचाही होता. अगदी इझिली तेव्हा तुम्हाला गेंडे बघायला मिळायचे. जसे हे प्राणी आहेत तसे सरपटणारे म्हणजे साप बाप देखील त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतो. खास तिथला एक प्राणी म्हणजे मिथुन. त्यांच्या दृष्टीने मिथुन हा फार महत्वाचा प्राणी आहे पूर्वाचली लोकांच्या दृष्टीने. तेव्हा हे जलसंपत्ती भरपूर आहे, वनसंपत्ती भरपूर आहे त्या ठिकाणी. अशा ह्याच्यामध्ये अजूनही तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात आणि ते म्हणजे मुबलक प्रमाणात भातशेती आहे, टी गार्डन्स तुम्हाला बघायला मिळतात आणि बांबूचे डोंगर बांबूची वनं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. बांबू म्हणजे अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे तुम्हाला बांबू बघायला मिळतात त्या ठिकाणी. हे जशी जंगलांची म्हणून आपण म्हणू शकूयात एक समृद्धी आहे, त्याचप्रमाणे या ब्रह्मपुत्राचे देखील काही वैशिष्ट्य आहेत. आपल्याला तर माहिती आहे की ब्रह्मपुत्रा म्हणजे नेहमीचे दरवर्षी जो प्रचंड पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे येणारा हा पूर, दोनदा पूर येतो. एक तर पावसामुळे पण पूर येतो आणि एकदा स्नोक्लॅड माउंटन्स जे असतात त्यातला बर्फ वितळल्यावरती पुन्हा एकदा ब्रह्मपुत्राला पूर येऊ शकतो. परंतु ब्रह्मपुत्राची आणखीन एक खासियत अशी आहे की कधी कधी पाण्याची लेव्हल खूप खोल जाते, खाली जाते. आणि होतं कसं की जेव्हा पाण्याची लेव्हल खाली जाते तेव्हा बोटी अडकतात. मी स्वतः एकदा पासीघाटला जाताना हा अनुभव घेतलाय. आपल्याकडे गोव्याला वगैरे कसं असतं ना की गाडी तुम्ही डायरेक्ट बोटीमध्ये टाकतात, कारण तिथला सगळा प्रवास हा मग अशा तऱ्हेने बोटीतनं करावा लागतो. कारण ब्रह्मपुत्राचं जे पात्र आहे ते इतकं विशाल आहे, म्हणजे एका किनाऱ्यावरती उभं राहिलं की तुम्हाला समोरचा किनारा दिसत सुद्धा नाही. कधी तुम्हाला समोरच्या किनाऱ्यावरती पोहोचायला 2 तास लागतात, 4 तास लागतात, 6 तास सुद्धा लागतात. मग फेरी बोटीने आणि पूर्वीच्या काळी तर हत्तीवरून ते लोक ब्रह्मपुत्रा क्रॉस करत असत. तर त्यावेळेला हे आम्ही कॅम्प्सच्या वेळेस जेव्हा गाडी घेऊन निघतो तेव्हा ती गाडीच्या गाडी त्या बोटीवरती चढवण्यात येते आणि मग आमचा बोटीचा प्रवास सुरू होतो. एकदा असंच झालं होतं, इन द मिड ऑफ द रिव्हर अचानकपणे आमची बोट थांबली. 5-10 मिनिटं असं वाटलं की काहीतरी टेक्निकल फॉल्ट वगैरे असेल, पण अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. शेवटी माझ्याबरोबर ज्या राधा दिदी होत्या विवेकानंद केंद्राच्या, त्यांना मी विचारलं की दीदी काय झालं, काय गडबड झाली आपल्या बोटीमध्ये. तेव्हा दीदीने सांगितलं की बोटीमध्ये काही फॉल्ट झालेला नाहीये, पण आपली बोट ही खालच्या रेतीमध्ये रुतून बसली. याचं कारण असं झालं की पाण्याची जी ब्रह्मपुत्राची लेवल होती ती सडनली कमी होऊन गेली आणि त्याच्यामुळे बोट ही अशी खालती सिंक होऊन जाते. मग त्याच्यासाठी उपाय काय? उपाय काही नाही. यू जस्ट स्प्रे ब्रह्मपुत्र किंवा त्याची तुम्ही प्रार्थना करा की जेवढ्या जमेल तेवढ्या लवकर ह्या नदीचं पाण्याची लेवल वाढू दे आणि आमचा पुन्हा प्रवास सुरू होऊ शकेल. नशीब होतं त्या दिवशी माझं की आम्ही 1.5 तासात पाण्याची लेवल वाढली आणि आम्ही आमचा पुन्हा प्रवास सुरू करू शकलो. पण जस्ट आदल्या आठवड्यामध्ये
राधा दीदींची बोट अशी जवळजवळ 4 तास अडकलेली होती. विचार करा की किती अगतिकता झालेली असते लोकांमध्ये, की कुठे तुम्ही काही गोष्टी ठरवला तरी त्या होतीलच याची गॅरंटी नाही. इतके उंच पहाड आहेत, त्याच्यामुळे प्रवास कठीण असतो. सगळे त्यावेळेस, आता परिस्थिती बदलली पण त्यावेळेस सगळीकडे कच्चे रस्ते होते आणि नॅचरली हा अर्थक्वेक प्रोन झोन आहे. त्यामुळे सतत लँडस्लाइड्स होत असतात, दरडी कोसळत असतात. ह्यामुळे देखील हे रस्ते ब्लॉक होत असतात. म्हणजे ते पुन्हा सगळं क्लिअर करायला, लँडस्लाइड्स क्लिअर करण्याकरता खूप वेळ जातो. पुन्हा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन काही नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की अतिशय, म्हणजे ते अडथळ्यांची शर्यत म्हणूयात आपण, इतक्या इंटेरियर पार्ट्स पर्यंत आपण पोहोचूच शकत नाही आहोत. त्यामुळे भौगोलिक रचनाच ही अशी आहे. ब्रह्मपुत्राच्या बाबतीत अजून एक म्हणजे ते सतत प्रवाह बदलत राहतो. अर्थक्वेक्स जे येतात त्यामुळे पुष्कळदा काय होतं की पाणी जे, जिथं पाणी आहे तिथं पुष्कळदा जमीन उपसून वर येते आणि ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी सबंध ब्रह्मपुत्राचं पाणी फिरवलं जातं. 1950 मध्ये असाच खूप मोठा भूकंप आला होता. त्यामुळे आत्ताचं जे दिब्रुगड आहे हे त्यावेळेला ह्या ठिकाणी दिब्रुगड नव्हतं. त्यावेळेस जे दिब्रुगड होतं ते टोटली आता ब्रह्मपुत्राच्या पाण्याखाली गेलेलं आहे. आणि आत्ताचं जे दिब्रुगड हे जे अचानकपणे जी भूमीवरती उपसून आली त्याच्यावरती तयार झालेलं हे आत्ताचं दिब्रुगड आहे. सांगायचा मुद्दा असा की सतत प्रवाह बदलत राहतो आणि प्रवाह पण बदलत राहतो, त्याच्यामुळे भौगोलिक रचना बदलत राहतात. आणि दुसरी गोष्ट की प्रवाह बदलल्यामुळे पूल बांधून जे आपल्याला इकडून तिकडे जाण्याचं जे दळणवळण असतं तेही होऊ शकत नाही. एक तर पात्र मोठं म्हणून पूल बांधता येत नाही. दुसरी गोष्ट, प्रवाह बदलल्यावरती कित्येक ठिकाणी असं झालं की पूल तर बांधला पण त्या पुलाखालनं नंतर कधी ब्रह्मपुत्राचं पाणीच गेलेलं नाहीये. त्यामुळे तिथं दळणवळणाचा देखील एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतोय. ब्रह्मपुत्राची अजून एक खासियत म्हणूयात आपण की ब्रह्मपुत्राच्या मध्ये एक भारताला मिळाली देणगी आहे. ते म्हणजे सगळ्यात मोठं आपल्या एशियामधलं गोड्या पाण्याचं जर बेट कुठे असेल तर ते या ब्रह्मपुत्रामध्ये आहे. माजुली नावाचं हे बेट. आणि संबंध एशियामधलं सगळ्यात छोटं असलेलं गोड्या पाण्याचं बेट कुठे असेल तर ते देखील ब्रह्मपुत्रामध्येच आहे, गुवाहाटीपाशी आहे. तेव्हा ही जी 2 बेटं आहेत ही म्हणजे खूप मोठी देणगी आपल्याला ब्रह्मपुत्राने दिलेली आहेत. तेव्हा म्हणाल तर ब्रह्मपुत्राचं पुराण हे अनएंडिंग असं आहे. मी आज 20 वर्ष तिथं जाते, दरवर्षी मी ब्रह्मपुत्राला बघते. मी खरोखरीच अतिशय मला प्रिय असलेला हा ब्रह्मपुत्र आहे आणि जेवढ्यांदा मी जाते तेव्हा प्रत्येक वेळी नव्याने मी या ब्रह्मपुत्राच्या प्रेमात पडत असते. तेव्हा आता थोडंसं ब्रह्मपुत्राचं आपण हे काय म्हणूयात पुराण, मत्स्य पुराण त्याचं हे बाजूला करूयात आणि थोडंसं पुढे जाऊयात आपण. जे भूकंप होतात, सगळे रस्ते कच्चे असतात की त्याच्यामुळे जे अडथळे निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला काहीही करता येत नाही. आणि ह्या सगळ्या भौगोलिक बदललेल्या आणि विचित्र रचनेमुळे आपल्यापासून म्हणजे उर्वरित भारतापासून पूर्वाचल हा थोडासा विखुट राहिलेला आहे, म्हणून आपल्यापासून तो अपरिचित राहिला. पण तसं म्हणाल तर पूर्वाचलची संस्कृती, त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा अतिशय सुंदर आहेत. ह्या जंगलांमधूनच ही लोक राहत आहेत, त्याच्यामुळे ह्यांच्याकडे बांबूचीच घरं, मी म्हटलं तसं बांबूच्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. बांबूचीच घरं असतात, बांबूचे पिलर्स असतात, सगळे घरं पिलर्सवरती असतात. आणि मग फ्लोरिंग असतं बांबूचं, भिंती असतात बांबूच्या. पुन्हा कौलारी घरं ती जे असतात, उतरती, कौलारी नाही उतरती घरं असतात, ती पण बांबूचीच, ते सगळं बांबूच असतं. बांबूचंच लोणची, चटणी, भाज्या वगैरे वगैरे सगळं बांबूचं असतं. इतकंच नाही तर बांबूचे हेच अलंकार देखील ते भरपूर प्रमाणात करत असतात. ही लोक सगळे असे वेगवेगळ्या डोंगरांवरती छोट्या छोट्या वस्तींमध्ये राहत असतात. आणि मोस्टली पूर्वाचलचे सगळे लोक हे ट्रायबल्स आहेत. वेगवेगळ्या अशा जवळजवळ 150हून अधिक ट्राईब्स तुम्हाला पूर्वाचलात बघायला मिळतात. प्रत्येक ट्राईबच्या पुन्हा सबट्राईब्स आहेत. आणि गंमत म्हणजे एकही ट्राईबची भाषा दुसऱ्या ट्राईबच्या भाषेला मिळती जुळती नाही. त्यामुळे समजा जर 2 अरुणाचली म्हणजे आपल्याकडे म्हणतात तसं
की दर 25 किलोमीटरवरती त्यांची भाषा बदलते आणि एक भाषा दुसरीपेक्षा अतिशय वेगळी असते. त्याच्यामुळे समजा जर दोन अरुणाचली किंवा दोन मेघालयातली जर दोन वेगळ्या टाईपची लोक आपापसात भेटली तर ते एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. म्हणजे जसं आपल्याकडे समजा महाराष्ट्रामध्ये सोलापूरचा माणूस असेल, पुण्यातला माणूस असेल, विदर्भातला माणूस असेल, मराठी तुमची एकच आहे, ऍक्सेंट वेगळा असेल पण भाषा एकच आहे, त्याच्यामुळे एकमेकांना आपण समजून घेऊ शकतो. किंवा आपल्याकडची मराठी भाषा, नेपाळी भाषा किंवा हिंदी, गुजराती, बंगाली ह्या सगळ्या भाषांचं ओरिजिन जे आहे ते संस्कृत आहे. संस्कृत असल्यामुळे आपल्याला लिपी मिळाली. व्हेअरएज ह्या ज्या सगळ्या ट्रायबल लँग्वेजेस आहेत ह्यांना लिपी नाही. लिपी नसल्यामुळे त्यांच्याकडे काहीही डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आणि म्हणून त्यांच्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यांचे सण वार, त्यांची लोकसंगीत, त्यांचं लोकनृत्य हे सगळे एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन हे असं बोली भाषेतूनच सांगण्यात आलेलं आहे, शिकवण्यात आलेलं आहे. म्हणजे आजीकडनं आईला, आईकडनं मुलीला अशा तऱ्हेने सगळे जे रिच्युअल्स असतात, परंपरा असतात या सगळ्या शिकवण्यात येतात. त्यांचे जे आता तुम्ही म्हणाल की लग्न वगैरे, तर आपल्याकडे देखील जेव्हा आपण लग्नासाठी विचार करतो की बा माझ्या मुलीला मुलगा शोधायचा आहे तर विचार करतो तो मुलगा शिकलेला आहे, व्यवस्थित कमावतोय. उद्देश म्हणजे की आपली मुलगी उपाशी राहणार नाही. त्याचप्रमाणे हीच भावना त्याही लोकांच्या मनात असते पण त्यांची पद्धत जरा वेगळी असते. जोपर्यंत तो मुलगा जंगलात जाऊन माकड मारून आणत नाही आणि मुलीच्या बापाला दाखवत नाही तोपर्यंत मुलीचा बाप मुलीला द्यायला तयार होत नाही. याचं कारण असं की ठीक आहे ह्या मुलाशी लग्न केलं तर निदान ती मुलगी उपाशी राहणार नाही, जंगलात तो जाऊ शकतो, पशु मारू शकतो आणि माझ्या मुलीला खायला घालू शकतो. प्रत्येक आईबापाची जी भावना असते ती कुठेही असते तरी सारखीच असते. आता या ज्या भाषांचा वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे एकमेकांशी संपर्क नाही आणि म्हणून त्यांच्या आपसामध्ये जी भांडणं तंटा होत गेले पुष्कळदा ते केवळ गैरसमजांमुळे पण होत गेले. एक तर शिक्षण नाही आणि तिथपर्यंत कुणी आपण पोहोचलो नाही, ही आपली पण खूप मोठी चूक आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. इतकी सुंदर संस्कृती आहे, त्यांचे लोकसंगीत काय, लोक गीतं काय किंवा नृत्य काय, त्यांचं बिहू नृत्य, आसाममधल्या लोकांची बिहू नृत्य आणि त्यांचा जो वेशभूषा असते ती देखील सादर मेखला म्हणतात त्याला. हँड वुवन असतात सगळ्या. म्हणजे असा अरुणाचल असू दे, मणिपूर असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी हातमाग असतो आणि बहुतेक सगळ्यांना हातमागावरती विणून स्वतःचं वस्त्र स्वतःला तयार करता येतं. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. याचं कारण म्हणजे सध्याची जी नवी पिढी आहे ती बरीचशी अशी आत्ताच्या तरुणाईला शोभणारी, म्हणजे टू दॅट एक्सटेंड यू कॅन से की नागालँड काय किंवा अरुणाचल काय, ह्या मुलींना जर तुम्ही रस्त्यावरती आता जर बघितलं तर फॅशन स्टेटवर आहोत की काय असा सुद्धा तुम्हाला भास होऊ शकतो. परंतु एक 20 वर्षापूर्वीची परिस्थिती, तोपर्यंतची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे हातमागावरती विणलेली वस्त्र त्यांची असायची. गंमत म्हणजे प्रत्येक ट्राईबचे रंग तर त्यांचे नेहमीच डार्क असायचे कारण जंगलातमधूनच त्यांना हिंडायचं असायचं. दुरूनही दिसली पाहिजे व्यक्ती तेवढ्यासाठी त्यांचे डार्क रंग, पण त्या प्रत्येक वरती एखादं काहीतरी डिझाईन असतं, स्ट्रॅप्स असायचे विणलेले डिझाईनचे आणि त्या स्ट्रॅप्सवरनं उभे स्ट्रॅप्स, आडवे स्ट्रॅप, त्याचं डिझाईन किंवा चौकडा असेल जे काही असेल त्याच्यावरनं त्याला ते गाले म्हणतात, त्याच्यावरनं त्यांची ट्राईब कळू शकते. मग ती मिशमीची आहे, गालोची आहे, कोणची आहे ट्राईब ती त्याच्यावरनं तुम्हाला जाणून घेता येतं, समजू शकतं. तर ही त्यांची वेशभूषा आहे. त्यांची मणी आणि बांबू यांचे दागिने घालून त्यांचा नेहमी सण साजरे होत असतात. आपल्याकडे जसं बाळणपण वगैरे असतं, डोहाळ जेवण असतं, त्यांच्या इकडे हा प्रकार असतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी खूपशा सारख्या आहेत त्यांच्यातल्या आणि आपल्यातल्या, पण आपण थोडेसे अपरिचित राहिल्यामुळे आपल्याला त्यांची माहिती नाहीये आणि भाषेचा हा सगळ्यात मोठा आहे. लिपी नसल्यामुळे आपण त्यांना जाणून घेऊ शकलो नाही. हे जसं एक त्यांच्या संस्कृतीबद्दल खरं खूप सांगण्यासारखं आहे त्यांच्या बाबतीत. तर त्यांची जी घरं मी म्हटलं तसे पिलरवरती असतात आणि पिलरच्या खालती, आपल्याकडे पिलरवरती पण घरं असतात आणि पिलरच्या खालती आपण आपल्या गाड्या स्कूटर्स वगैरे पार्क करतो, तिथं देखील पार्किंग असतं पण ते गाड्या किंवा स्कूटरचं पार्किंग नसतं. तर कोंबड्या पाळतात, कुत्री, बकरी, मेंढी, त्याच्यानंतर डुक्कर,
आवर्जून प्रत्येकाच्या घरी तुम्हाला डुक्कर मिळणार. तेव्हा हे जे सगळे पाळलेले असतात ते सगळे त्या पिलरच्या खालती गुण्यागोविंदाने राहत असतात. त्यांच्याकडे खाणं म्हणाल तर पशुला मारून तर खायचंच असतं, पण फिशिंग असतं. आणि थोडासा आळशीपणा त्यांच्यात असं झालेला आहे की तिथं कुणी उपाशी राहत नाही. पॉवर्टी आहे पण भिकारी नसतात तिथे. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कारण इतक्या ठिकाणी ह्या दलदलींच्यामुळे आणि ब्रह्मपुत्राच्या बदलत्या प्रवाहामुळे वेटलँड्स झालेले आहेत की ठिकठिकाणी जी तळी आहेत तिथं तुम्हाला फिशिंग करता येतं. म्हणजे सकाळी उठून तो माणूस जातो, 2-4 फिश पकडून आणतो, तो भाजून झाले, खाऊन मोकळे सगळे, की पुन्हा दिवसभराला फ्री असतात सगळे. त्यांच्याकडे एक आपण म्हणून दारूचा प्रकार असतो, म्हणजे राईस बियर असते. दुपारच्या पुढे राईस बियर प्यायची आणि आरामात नाच गाणी करत बसायचं, हा त्यांचा वेळ घालवण्याचा प्रकार असतो. तेव्हा कुणीही तिथं उपाशी राहत नाही, पशु मारून आणतातच. शिवाय आणखीन एक गंमत म्हणजे त्यांच्याकडे की ते जेव्हा जेव्हा मोठ्या पशूंची शिकार करतात तर ते घरी आणल्यानंतर बाकी सगळं खाण्यात येतं, पण त्यांची जी मुंडकी असतात ती त्यांच्या घराच्या, आपण जसं म्हणतो की आपल्या ड्रॉइंग रूममध्ये असे वेगवेगळे शोपीसेस लावलेले असतात, तसे त्यांच्याकडे त्यांच्या भिंतींवरती ह्या सगळ्या विविध, म्हणजे काय, हरिण मारलं असेल, मिथून मारला असेल, माकड मारलं असेल, या सगळ्यांचे असे मुंडकी तिथं मांडून ठेवलेले तुम्हाला सगळ्या घरांच्या स्वयंपाकघरात म्हणा किंवा ड्रॉइंग रूम, त्यांचं सगळं एकच असतं. फारशी भांडी पण नसतात त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याकडे जसं स्वयंपाकघर हे विविध प्रकारच्या भांड्यांनी असं ओव्हरफ्लो झालेलं असतं किंवा क्रोकरी वगैरे भरपूर डिस्प्ले केले असतात, त्यांच्याकडे 3 किंवा 4 भांडी मिळतील तुम्हाला, याच्याहून जास्त भांडी मिळत नाही. कारण बेसिक गरजाच खूप कमी आहेत त्यांच्या. आणखीन एक त्यांच्यातली एक खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ही बांबूची घरं असल्यामुळे जेव्हा जेव्हा लँडस्लाइड्स होतात, भूकंप होतो, तेव्हा घर पडतं, तुटतं, पण तरी तिसऱ्या दिवशी ते घर पुन्हा उभं राहू शकतं, जनहानी होत नाही. आपल्याकडे सिमेंट कॉन्क्रीटचे असल्यामुळे भराभर माणसं मरतात, परंतु तिथं तसं होत नाही. आणखीन एक गंमत त्यांची म्हणजे अशी की आपल्याला जर बघायचं असेल कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे काय, तर ते पूर्वाचलात तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे काय की जेव्हा एखाद्याचं घर पडलं तर इमिजिएटली त्याला टेन्शन जराही नसतं. इमिजिएटली गावातली जी तरुण मंडळी असतात ती पटापट जंगलात जातात, बांबू तोडून आणतात, आणि जी थोडी मिडल एजची लोक असतात ती बराबर पिलर्स उभे करतात बांबूचे, त्याच्यानंतर फ्लोरिंग करतात, भिंती उभ्या करतात, आणि 3 दिवसामध्ये त्या माणसाचं घर उभं राहतं. या सगळ्यामध्ये कुठेही पैशाचं लेन देन नाही. इट्स अ बेस्ट कम्युनिटी लिव्हिंग यू कॅन से. इतकंच नाही तर त्याचं धान्य समजा खराब झालेलं असेल, पडून गेलेलं असेल, तर बस्तीमधल्या सगळेजण मिळून प्रत्येक जण आपापल्या घरातलं धान्य त्याला भरून देत असतं. म्हणजे ही जी भावना आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की आज माझं घर तुटलंय, उद्या त्याचं तुटेल, परवा त्याचं तुटेल, तेव्हा एकमेका सहाय्य करू, अवघे जग उद्धारू, ही कम्युनिटी लिव्हिंगची भावना तुम्हाला पूर्वाचलमध्ये आवर्जून बघायला मिळते. अतिशय सुंदर त्यांच्या रूढी परंपरा ह्या सगळ्या त्या ठिकाणी आहेत. मग आपल्याला प्रश्न असा येतोच की इतकं सगळं छान आहे, निसर्ग सुंदर आहे, रूढी परंपरा सुंदर आहेत, लोक चांगली आहेत सगळे, मग तरी देखील तिथं प्रॉब्लेम्स का आहेत? याचं आता एक कारण म्हणजे असं त्याचं लोकेशन. हे जे पूर्वाचल कुठे आहे, तर पूर्वाचल जे आहे त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. स्ट्रॅटेजिक लोकेशन इन द सेन्स की पूर्वाचलच्या जे 4 बॉर्डर्स आहेत, 4 बाजूंनी इट शेअर्स इंटरनॅशनल बॉर्डर्स. म्हणजे काय, उत्तरेकडे चायना आहे, पूर्वेकडे बर्मा आहे, खाली दक्षिणेकडे बांगलादेश आहे, आणि पश्चिमेकडे भूतान आहे. विचार करा तुम्ही, भूतान सोडलं तर हे जे 3ही राष्ट्र मी जी म्हटली ती किती नटोरियस आहेत हे तुम्ही जाणता. आणि त्याच्यामुळे ह्या पूर्वाचलवरती ह्या 3ही राष्ट्रांची एक नजर आहे. नुसतीच नजर नाही तर कशा प्रकारे हे पूर्वाचल गिळंकृत करता येईल ह्याकडे त्यांच्या योजना सतत चालू असतात. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात आधी महत्वाची जी गोष्ट कोणची करायची होती तर सेफ्टी मेजर्स घेणं. ह्या ज्या बॉर्डर्स आहेत, ह्या ज्या बाउंड्रीज आहेत आपल्या, ह्या सेफ करणं आवश्यक होतं. परंतु नेहरू गव्हर्नमेंटने तिथं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हिंदी चिनी भाई भाई वगैरे वगैरे सगळे आपलेच आहेत असं समजून काहीही स्टेप्स घेतल्या गेल्या नाही. नो मेजर्स वेर टेकन फॉर द सेफ्टी.
आणि म्हणून सगळ्या बॉर्डर्स आपल्या पोरस झालेल्या आहेत. कुठूनही कसेही लोक आरामात येऊ शकतात. आपला उर्वरित भारत आणि पूर्वांचल हे एकमेकांशी जे जोडले गेलेले आहेत ते एका चिंचोळ्या पट्टीने, फक्त 20 मैलाची एक चिंचोळी पट्टी आहे, दॅट इज कॉल्ड सिलिगुडी ग्रीवा, सो टू से चिकन नेक. इतकी कमी चिंचोळी पट्टी असल्यामुळे हा प्रदेश पटकन केव्हाही तोडून टाकतायत. व्हाय कॉल्ड चिकन नेक? एवढ्यासाठीच की आता ही जी बाजूची राष्ट्र आहेत ही चिकन नेक जी आहे ही कंटिन्युअस त्यांचा प्रयत्न आहे की ती कन्स्ट्रिक्ट करायची, ती आवळायची, की जेणेकरून हा पूर्वांचल उर्वरित भारतापासून तुटेल, विखुटा पडेल आणि मग पूर्वांचलला गिळंकृत करायला ते मोकळे होतील. आणि म्हणून आपल्या दृष्टीने हे जे लोकेशन आहे ते खूप स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी संबंध BSF म्हणा, आर्मी म्हणा, यांना सतत तैनातीत राहावं लागतंय. म्हणजे आता ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स घेण्यात आलेल्या आहेत. पूर्वी तर काहीच नव्हतं. तुम्हाला कल्पना आहे चायना वॉरमध्ये आपण किती खराब रीतीने हारलेलो आहोत ते. पण हे त्यावेळेस काहीच नव्हतं, आर्मीच्याकडे काहीही नव्हतं, सुविधा नव्हत्या, काही रस्ते अजिबात नाही. मी म्हणते तसं सगळा पहाडी इलाका आहे, सगळीकडे कच्चे रस्ते असल्यामुळे दळणवळण काही करू शकत नाही, गाड्या तुम्ही इकडून तिकडे नेऊ शकत नाही. ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅव्हलिंग आणि कम्युनिकेशन ह्या तिन्ही गोष्टी अतिशय अडचणीच्या आहेत. त्यामुळे हा प्रदेश दुर्लक्षित राहिला आणि त्याचप्रमाणे दुर्गम असल्यामुळे दुर्लक्षित राहिलेला आहे. ही जी सगळी लोकेशन अशी स्ट्रॅटेजिक असल्यामुळे आजूबाजूचे जे देश आहेत तिथून कंटिन्युअस इन्फिल्ट्रेशन होत असतं. तुम्हाला कल्पना आहे की बांगलादेशहून किती तरी बांगलादेशी आतमध्ये घुसपेट करून आलेले आहेत. म्हणजे मी स्वतःच पहिल्या वर्षी मी जेव्हा गेले त्याच्यानंतर दरवर्षी जे काही बघत गेलेली आहे. एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर, ओके, आय विल टेक अनदर 10 मिनिट्स ना, 9:15 होत आहेत ना. एक उदाहरण द्यायचं झालं तर माझं जेव्हा बर्कोनाला जेव्हा कॅम्प होता, डेंटल कॅम्प, तर त्यावेळेला मला लास्ट डेला आमच्या तिथल्या सेवा भारतीचे जे सुरेंद्रजी होते त्यांनी सांगितलं की दीदी आपल्याला आज जरा मनकचरला जायचं आहे, इथून एक 6 किलोमीटरवरती आहे आणि तिथं आपली बांगलादेशाची बॉर्डर पण आहे, आपल्याला तिथं जायचं आहे आणि दिवाळीचा दिवस आहे, आपल्याला तिथल्या आपल्या काही लोकांना भेटायचं आहे. तर दिवाळीच्या दिवशी आपण जनरली म्हणतो कुठे अनोळखी लोकांच्याकडे आपण जाणार, पण तरी त्यांचा आग्रह की नाही दीदी आपण तिथं जायचं आहे, या 4 फॅमिलीजना आपल्याला भेटायचं आहे काही झालं तरी. म्हणजे ठीक आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो. तेव्हा लक्षात आलं मनकचर ही जी जागा ही सगळेच्या सगळे एक 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 करत सगळे बांगलादेशी मुस्लिम्सने भरलेला आहे. आश्चर्याची गोष्ट, गावात जे काही सगळे आधी हिंदू होते, म्हणजे हिंदुस्थानचे लोक होते आपले, ते एक एक करून मनकचर हे गाव सोडून निघून गेले. पण आता ह्या वेळेला तिथं फक्त 4 मारवाडी फॅमिलीज अजूनही पाय रोवू नये आणि त्या 4 फॅमिलीजना, मारवाडी फॅमिलीजना आम्ही जाऊन भेटलो, त्यांच्या धैर्याला सलाम केला की आज इतके तिथं अडचणी आहेत, धमक्या होत आहेत, सतत दंगली करतायत ते लोक आणि ह्या मारवाडी लोकांना हकलून लावायचे प्रयत्न करतायत, पण तरी देखील त्यांच्या जीवाला धोका असून सुद्धा आज ती लोक तिथं पाय रोवून उभे आहेत की ज्यांच्यामुळे आज आपण राहतो. खरोखरी सलाम आहे ह्या अशा लोकांच्यासाठी. सांगायचा मुद्दा की इतकी इन्फिल्ट्रेशन्स विविध ठिकाणून, पुष्कळ ठिकाणी तर मेघालयात मी बघितलेलं आहे की घराचा अर्धा भाग हिंदुस्थानात आणि अर्धा भाग बांगलादेशमध्ये आहे. ब्रह्मपुत्राचाच विचार करा तुम्ही, ह्या नदीमध्ये कसं तुम्ही बाउंड्री करणार? त्यामुळे ह्या नदीतनं नावेतनं आरामात बांगलादेशमधनं आपल्याकडे लोक घुसपेट करून येत असतात आणि त्यांचा उद्देशच हा आहे. आत्ताची जी सिच्युएशन आहे पूर्वांचलची ती का इतकी अस्थिर झाली, का इतकी खराब होऊन गेली, तर ह्याचं कारणच आहे की मोठ्या प्रमाणात झालेलं इन्फिल्ट्रेशन, प्रचंड प्रमाणात जी घुसपेट झाली. तर ह्या घुसपेटीचं एक सांगते की तुम्हाला 2012ची गोष्ट, जुलै महिन्यामध्ये बोडोंचं दंगली झालेल्या होत्या आणि आपल्याला काय वाटतं की बोडो म्हणजे आतंकवादी आहेत, मिलिटंट्स आहेत, त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या मिलिटन्सी संघटना आहेत, पण तसं नाहीये. बोडो ही एक ट्राईब आहे आसाम मधली आणि ते ओरिजिनली आसाम मधले आहेत, पण तरी देखील हे असे घुसपेट करून आलेले बांगलादेशींनी संबंध त्यांच्यावरती वर्चस्व केलं आणि आताही तुम्ही सगळीकडे बघतायत की काय घडतंय ते हिंदूंच्या विरुद्ध. ज्या काही
घटना घडतात, खास करून महिलांच्या बाबतीत त्यांची छाती कापायची, त्यांना रेप करायचं, हे सगळं 2012च्या जुलैमध्ये त्या ठिकाणी घडलं. कोकराझार आणि गोसाईगाव ही सगळ्यात बॅडली अफेक्टेड होते, की जिथून त्यावेळेला मात्र ह्या बोडोजनी संबंध त्या बांगलादेशी लोकांना हुसकावून काढलं. हुसकावून तर काढलं, पण त्यावेळेला ममता बॅनर्जींनी यांना सांगितलं, आप चिंता मत करना, हम आपको संभालेंगे, आप बंगाल आ जाना. म्हणजे विचार करा, हे किती त्यांच्या मनामध्ये आहे की नाही आपल्याला सगळं हे आपल्या ताब्यात घ्यायचंय, कॅप्चर करायचंय. ज्या वेळेला ह्या सगळ्या दंगली घडल्या, जाळपोळ झाली, आपल्या या बोडो महिलांवरती अत्याचार वगैरे झाले, त्यावेळेला संघटनेने RSSच्या कडनं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्यांना मदत करण्यात आली. गंमत आहे बघा, कधी तुम्हाला सोशल मीडिया म्हणजे मीडियावरती म्हणजे प्रिंट मीडिया म्हणा किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती कुठेही TV वरती वगैरे सांगण्यात आलेलं नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर त्यावेळेला बरीच जण जे नॉर्थ ईस्टची लोक, खास करून आसामची लोक जी बँगलोर म्हणा, पुणे म्हणा, मुंबई म्हणा, गुजरात म्हणा या ठिकाणी होती, ती वापस जायला लागली होती की आमच्या घरांचं काय झालं, आमच्या लोकांचं काय झालं बघण्यासाठी म्हणून. त्यावेळेला सेवाभारती म्हणा, संघ म्हणा, या सगळ्या लोकांनी भरपूर प्रमाणात ह्या बोडोजना मदत केली पुन्हा रिहॅबिलिटेशनसाठी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेला 10वी आणि 12वीच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून तिसऱ्या दिवशी, घटना घडल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी एका ग्राउंडवरती ज्या ठिकाणी त्यांचं टेंट्स वगैरे उभे करून दिलेले होते, ज्यांना आपण म्हणतो ना असं निर्वासित त्यांच्यासाठी म्हणून करतात, तर टेम्पररी त्यांची घरं अजून झालेली नाही म्हणून त्या बोडोजसाठी वगैरे घरं म्हणून त्या टेंट्स वगैरे उभे केले होते. त्याच ठिकाणी विद्याभारतीच्या टीचर्सना बोलवण्यात आलं आणि जी मुलं 10वीत होती आणि 12वीत होती त्या मुलांचं नुकसान होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. विचार करा की किती बारीक विचार करून आपली लोक तिथं कामं करतात. तर आपल्याला एवढंच माहितीये की पूर्वाचल म्हणजे सतत बॉम्ब ब्लास्ट होत असतात, कर्फ्यू लागत असतो, एव्हरी नाव अँड देन बंदचे ऐलान होत असतात आणि दंगे रुपे जाणून बुजून करण्यात येत असतात की तिथं अनरेस्ट व्हावी, तिथलं जे जीवनमान आहे ते सारखं दोलायमान राहावं, लोकांमध्ये दहशत राहावी, हेच ह्या लोकांचं काम. आणि ह्या सगळ्याला जास्त काय म्हणूयात आपण कंट्रोल नाही करू शकलो, ह्याचं कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात असलेलं करप्शन. तुम्हाला कल्पना नाही येणार की जेवढी विविधता या पूर्वाचलमध्ये आहे, अख्ख्या भारतात नाही, त्याचप्रमाणे जेवढं करप्शन या पूर्वाचलमध्ये आहे इतकं करप्शन तुम्ही कुठेच उर्वरित भारतात बघणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात करप्शन त्या ठिकाणी आहे. पॉलिटिक्स, अतिशय डर्टी पॉलिटिक्स त्या ठिकाणी चालू होतं. आणि तिसरं म्हणजे कन्व्हर्जन्स, ओव्हरनाईट कन्व्हर्जन्स गावच्या गावं केलेली आहेत. आपण कुठच्याही धर्माच्या विरुद्ध नाही, पण गन पॉइंट वरती सनपुरा वगैरे सारखी गावं, रोईंग, सनपुरा ही गन पॉइंट वरती अर्ध्या रात्री अक्षरशः सगळेच्या सगळे ख्रिश्चन झालेले आहेत. आणि ह्या प्रकारे त्यांनी त्यांचे बरोबर स्ट्रॅटेजीज सगळ्या बनवल्या. म्हणजे ओव्हरनाईट झाल्यावरती त्यांना लगोलग पैसे पुरवण्यात आले, जे कन्व्हर्ट झाले त्यांना, जे नाही झाले त्यांना मारण्यात येतो. अशा तर कितीतरी घटना आहेत. मीही पुष्कळ घटना ज्या अनुभवल्या आहेत त्या मी मे बी पार्ट 2 मध्ये मी सांगेन सगळ्या. आता मला फक्त तुम्हाला एक बॅकग्राऊंड तयार करायचे. तर ज्यावेळेला ही सगळं घडत होतं त्यावेळेस कुठच्याही मीडियाने ह्याचा दाखवलेलं नव्हतं, कव्हरेज केलेलं नव्हतं. कारण आपण लोक तिथं कामं करतायत पण सगळे सायलेंटली करतायत. आता हळूहळू सगळेजण मार्केटिंग करायला लागलेत आणि आता हे करायला पाहिजे की खरोखरी आपण तिथं काम काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी पण आता हे मार्केटिंगच करते असं म्हटलं तरी चालेल, कारण लोकांपर्यंत पूर्वाचलची परिस्थिती माहिती नाही तर ती पोहोचवणं आवश्यक आहे. तरच सगळेजण अवेअर होऊ शकतील आणि आपण काय आता योगदान करू शकू याचा विचार करू शकते. त्याचा विचार करा की अशी भौगोलिक कंडिशन्स मध्ये समजा जर कोणी आजारी असेल, समजा जर कोणी वृद्ध असेल, समजा जर कोणी लहान मूल असेल, प्रेग्नंट बाई असेल, तिला जर मेडिकल फॅसिलिटी काही पाहिजे असेल, मेडिकल एड्स काही हवी असेल तर ते प्रायमरी हेल्थ सेंटरही तिथं नाहीत. त्याच्यासाठी तिला आसामपर्यंत यावं लागणार. म्हणजे त्यासाठी शी विल हॅव टू क्लाइंब माउंटन्स, शी विल हॅव टू क्रॉस द रिव्हर, दलदल आहे,
उंच सखल भाग आहे, हे सगळे हर्डल्स क्रॉस करत करत पार करत करत ती जेव्हा एखाद्या आसामच्या गावामध्ये पोहोचेल की जिथे मेडिकल फॅसिलिटी मिळेल, तर ती त्या हेल्थ सेंटरपर्यंत जरी पोहोचली तरी गॅरंटी नाही की तिथे डॉक्टर असेल, गॅरंटी नाही की मेडिसिन्स असतील. शॉर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, शॉर्ट ऑफ एज्युकेशन, ह्या सगळ्यांमुळे ही लोक पण जरा नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टी जरा खाण्यापिण्याची ददात नसल्यामुळे आळशी पण आहेत. पटकन आपण त्यांना काहीतरी करावं असं वाटत नाही आणि म्हणून जो विकास आपण ज्याला म्हणतो तो थोडासा मागे पडलाय. जे बॅकवर्ड डेस राहिला तो ह्याही कारणामुळे राहिलेला आहे. तेव्हा भौगोलिक परिस्थिती आहे, करप्शन आहे, पॉलिटिकल इंटरफिअरन्स भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. ह्या कारणासाठी ही लोक मागे पडलेली आहेत. तेव्हा मला असं वाटतं बरोबर 50 मिनिटं झालेली आहेत. मला त्यांनी 50 मिनिटं सांगितलेली आहेत. आपण सगळ्यांनी पूर्वाचलला समजून घेणं आणि पूर्वाचल हा आपल्या भारताचा एक अविभाज्य भाग आहे हे जाणून घेणं, इतरांना समजावून सांगणं, हे आता दॅट इज द नीड ऑफ एन अवर. आणि मला असं वाटतं की आता या इथेच थांबते. पार्ट 2 मध्ये आपण इतर 7 राज्यांविषयी बोलू आणि माझे पर्सनल त्यावेळेचे जे काही सगळे अनुभव वगैरे आहेत, हे आतंकवाद्यांशी झालेले अनुभव, इतरांचे वाटेत येणारे अनुभव आणि टुरिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, त्या राज्यात आपण 7 राज्य बघणार, हे पार्ट 2 मध्ये बघूयात. तेव्हा खूप खूप धन्यवाद. जय हिंद. डॉक्टर प्रतिभा, माझ्याकडे बोलायला शब्दच नाही आहेत. म्हणजे अप्रतिम, ऍब्सोल्युटली अप्रतिम. म्हणजे इतकी छान माहिती तुम्ही दिलीत. त्याच्यानंतर तिथल्या लोकांची वेशभूषा, सण, नृत्य, परंपरा, ट्रायबल जातीबद्दल तुम्ही सांगितलं. म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचं काम मी करतो तरी मला तिथूनच्या ट्रायबल जातींबद्दल इतकी माहिती नव्हती. पांडवकालीन संदर्भ, त्याच्यानंतर बांगलादेशमधला तुम्ही जो अनुभव सांगितला, ऍब्सोल्युटली. मी आता दुसरा भाग ऐकायला आम्ही सगळेच जण उत्सुक आहोत. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. खरं तुम्ही आमच्यातलाच आहात त्यामुळे तुम्हाला धन्यवाद द्यायचे की नाही हा विचार एकदा डोक्यात आला, पण तरी पुन्हा एकदा सांगतो थँक्यू सो मच. नाही मंडळी, तुम्हा सगळ्यांना पण धन्यवाद. सहकार्य केलं आणि माईक म्यूट ठेवले म्हणून आपल्याला एवढं स्पष्ट प्रतिभाताईंचं बोलणं ऐकायला आलं. आपण प्रत्येक कार्यक्रमाला ही शिस्त पाळूया. पुढचा भाग केव्हा असेल हे लवकरच आपण अनाऊन्स करू प्रतिभाताईंशी बोलून. जरूर. थँक्यू व्हेरी मच. प्रतिभा दुसऱ्या भागात जर थोडेसे फोटो किंवा असं ज्याला आपण व्हिज्युअल काही हे दाखवता आलं, कारण आत्ताची जी माहिती होती ती इतकी प्रचंड आहे की आमच्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे, कारण कधी त्याच्याविषयी फारसं विचारच केला गेला नाही. पण ज्यावेळेस त्या भागाविषयी आपण सांगाल त्यावेळेस तिथले काहीतरी व्हिज्युअल्स जर दिसले तर एक प्रकारची उत्सुकता आहे. आणि नाही, जरूर मला करायला आवडेल स्लाइड शो. जनरली मी कार्यक्रम जेव्हा करते तेव्हा लेक्चर आणि फॉलोड बाय स्लाइड शो, कारण की त्या स्लाइड्स मधनं त्या वेळची मला गोष्ट सांगता येते, पुष्कळशा गोष्टी कव्हर करता येतात. पण मग पुन्हा असंच होईल की तिसऱ्या भागामध्ये स्लाइड शो करावा लागेल किंवा सेकंड पार्ट 2 मध्ये मी काही राज्य 3 राज्य घेते आणि पार्ट 2 मध्ये दुसरे 4 राज्य घेते, असं जर पार्ट 3 मध्ये दुसरी 4 राज्य घेते, असं करता येण्यासारखं. तर मला म्हणजे मी आधी त्या राज्यांबद्दल माहिती देईन आणि मग नंतर शेवटच्या यू कॅन से 20 मिनिटांमध्ये मी काही स्लाइड्स दाखवू शकते महत्वाच्या. नाही, याचं कारण असं आहे की हा विषय इतका सुरेख आहे आणि तुमची मांडणी, तुमचं एकंदर सांगणं हे इतकं कौतुकास्पद आहे की इथे थांबू नये. मग याच्यासाठी 2-3 भाग जरी लागले आणि ते काय अगदी इमिजिएटली दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात व्हायला पाहिजे असंही काही नाही, पण हे याची संपूर्ण माहिती आम्हा लोकांना व्हावी अशी आमची इच्छा आहे. मग त्याच्यासाठी मला पण करायला आवडेल. इतकंच नाही तर आपली तिथं लोक जी कामं करतायत आज 40 वर्ष, म्हणजे विवेकानंद केंद्राने आज काही वर्षातून एकनाथजी रानडेंनी
जेव्हा पहिल्यांदा तिथला दौरा केला तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की हे काय आहे, आणि म्हणून अरुणाचलमध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळा सुरू झाल्यात. आणि त्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आत्ताची जी आहे ती 4थी जनरेशन आहे. यू कॅन इमॅजिन, 4थी जनरेशनची शाळा आता तिथं आहे, तिथं मुलं शिकतायत. आणि त्यामुळे जे परिवर्तन घडू शकलं हे ह्या लोकांच्यामुळे. मी तिथं फक्त वर्षातनं 3 आठवडे जाणार, एकदा किंवा 2दा जाणार. जनरली मी तर दिवाळीतच जाते. आणि माझ्याही कॅम्पच्या थ्रू माझे इंटरॅक्शन्स होतात, त्यांच्याबरोबर बोलणी होतात, तेव्हा कळतं. म्हणजे नागालँड वगैरे ह्यासारख्या ठिकाणी ही जी काही गावं आहेत, एस्पेशली नागालँडमध्ये, तर अशा ठिकाणी मी कामं केली आहेत की आपल्यापैकी कुणाला अजून तिथे एंट्री मिळालेली नाही. आय वॉज द फर्स्ट टू एंटर द विलेज. बापरे. पण ते अनुभव पण खूप आहेत. मग आपल्याला असंच 2 किंवा 3 असे हे करायला लागेल. त्याचे मला म्हणजे फोटोग्राफ्स खूप युनिक फोटो काही आहेत. इतकंच नाही तर म्हणजे माझ्याही तिथल्या कशा प्रकारे मी कामं केली, किंवा म्हणजे मी तिथं माझं सामान कसं नेलं, ते देखील खूप एक्साइटिंग आणि थ्रिलिंग असं मी तिथं माझी जी डेंटल चेअर वगैरे नेलेली आहेत. म्हणजे एक खूप सुंदर सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कन्सिडर युअर सेल्फ ॲज अ ब्रिज बिटवीन अस अँड दी पूर्वांचल. तुम्ही आमच्या दोघांमधला पूल आहात असं समजून जी काय माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल ती इट विल ऍड टू अवर नॉलेज अँड इट विल मेक अस टू विजिट दॅट प्लेस व्हेन एव्हर पॉसिबल इफ इट इज. नक्की. म्हणजे यू व्हेरी वेल नो दॅट आय एम अ डेंटल सर्जन. आणि डेंटल सर्जनची काय भूमिका असते की वेन एव्हर देयर इज अ गॅप वी ट्राय टू बिल्ड अप दॅट गॅप, फिल द गॅप. एक्सलंट. एक्सलंट. त्याच्यावरती क्राऊन अँड ब्रिज करतो, त्याच्यावरती ब्रिज बांधतो, सेतू बांधत असतो. तेव्हा पूर्वाचल आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये ब्रिज व्हायला, त्यांचा सेतू बांधायला मला नक्कीच आवडेल. धन्यवाद. तुझे शब्द ऐकून आणि दोन गोष्टी जाणवल्या की एक तर की आमच्यासारखी लोक टोटली किती इग्नोरंट आहे या विषयावरती, टोटली इग्नोरंट. म्हणजे तू सांगितल्यापैकी 1-2% सुद्धा गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे तुझा जो एक्सपिरियन्स आहे गेल्या 20-22 वर्षातला, जे आम्ही सिनेमामध्ये जे थ्रिलर वगैरे बघतो ना त्याच्यापेक्षाही जास्त तुझं एक्सपिरियन्स आहे. इट्स रिअली थ्रिलिंग. आय मीन वी आर स्पीचलेस. एक्सलंट, एक्सलंट, खूपच छान. गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. थँक्यू. प्रतिभाताई, आपण आत्ताच एक निर्णय घेऊन टाकू. आपण जे 2 भागामध्ये पूर्वांचल संपवायचं ठरवलं होतं त्याच्याऐवजी आपण ते 3 भागात करू, कारण ते खरोखरच म्हणजे संपवण्यासारखंच होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जी तारीख ठरवू ना त्याला जोडून एक 4 दिवस, कारण ती जी कंटिन्युटी आहे ना, एक्झॅक्टली. तर परत खूप मोठी गॅप मध्ये गेली तर ते काही बरोबर नाही. तर तुम्ही त्या दृष्टीने तुमची तयारी, मला वाटतं तुम्हाला तयारी काही करायला लागतच नसावी. तुम्ही फेब्रुवारी महिन्यात आपण आणखीन 2 भाग करणार आहोत हे आतापासूनच धरून चाला. आणि आपण तारखा ठरवू तुमच्या सोयीनी. खूप छान, खूप छान. म्हणजे तुमच्याही आता लक्षात आलं असेल म्हणजे जानेवारी एंड आणि फेब्रुवारी फर्स्ट वीक असं ठरवू शकतो. तरी हरकत नाही. कुठलंही बंधन, माझं म्हणणं काय आहे की तारखांचं, वेळेचं किंवा कंटिन्युटीचं असं कुठलंही बंधन न ठेवता तुम्ही जेवढी माहिती आम्हाला ज्या ज्या वेळेस ट्रान्सपोर्ट करू शकाल ती आमच्या दृष्टीने सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे आता हे 2 तारखा नाही मिळाल्या हरकत नाही, आणखीन पुढची तारीख. पण ही माहितीच इतकी उपयुक्त असणार आहे आणि इतकी सुंदर असणार आहे की मध्ये गॅप पडली तरी त्याच्यामध्ये काय फारसा फरक पडेल असं मला वाटतं. नक्की करूया, नक्की करू. म्हणजे इट विल बी माय प्लेजर अँड ऑनर ऑल्सो. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. तुम्हाला जेवढं आम्हाला सांगावं असं वाटत असेल ते सगळं आम्हाला सांगा. त्याच्यासाठी भाग किती पण होऊन देत, आमची काही प्रॉब्लेम नक्की सांग. नाही. ठीक आहे, ओके. थांबूया आता. तर कोणाला काही बोलायचंय? दिवाकरजी बोलायचंय काही? नाही, हरी काका बोलतायत, त्यांचा आवाज येत नाही. आणि बिहूच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. हो, हा सर आम्हाला आज कळला तुमच्यामुळे. नाही, मला सूचना अशी करायची आहे की पुढचे जे 2 भाग होतील ते 1 तासाच्या ऐवजी मी बिहू दीड तास तिथं खूप एन्जॉय केलेला आहे. हा, हरिभाऊंची ही सूचना सुद्धा खूप छान आहे. इतर उपस्थित असलेले बहुतेक सगळे
सिनियर सिटीजन्स असल्यामुळे 10 नंतर सगळ्यांना विकेट पडत असते. झोपायची इच्छा असते बऱ्याच जणांची. नाही, डोंट बॉदर अबाउट इट. आपण पाहिजे तर 9च्या ऐवजी 8:30ला सुरू करू. नाही, माझ्या मते ही That is very late. माझ्या मते ही चुकीची समजूत आहे. माझ्यावरून मी सांगू इच्छितो की आम्ही 11च्या पुढेच झोपतो. तेव्हा नाही, स्लाइड्स तुम्ही म्हणाल त्यावेळेला जर काहीच तुम्ही हरकत नाहीये. स्लाइड्स इन्क्लूड करणार असाल ना तर त्यासाठी वेगळा वेळ द्या. म्हणजे 1.5 तासाचं जर तुम्ही विथ स्लाइड्स केलं ना तर दॅट विल बी व्हेरी युजफुल. Correct. नाही हरी काका त्या म्हणतायत ते बरोबर आहे. करायचं होतं, पण गेल्या मग ते वेळेचा नंतर मग या लोकांनी सांगितलं नको म्हटलंय. नाही त्या 1.5 तास काय 2 तास पण बोलू शकतात मला माहितीये. पण गेल्या आपलं जे पहिलं काश्मीरवर लेक्चर झालं प्रतिभाताई तुम्हाला आठवत असेल की 10:30 वाजायला आल्यानंतर बरेच लोक जायला लागले आणि शेवटी मग मला विनंती करायला लागले की थोडं थांबूया आता कारण लोक आता जायला लागले. शेवटी काय प्रत्येकाला घरच्याही काही अडचणी असू शकतात. पण मग नाही, आपण वर्कआउट समथिंग स्प्लिट करू ना कार्यक्रम. वर्कआउट समथिंग नो प्रॉब्लेम. वी कॅन स्प्लिट द कार्यक्रम इन 2 or 3 or 4. आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 करूयात. Correct. 2-3 3 राज्य असं करूयात. बरोबर आहे. करूया आपण नक्की करूया. यू आर रेडी फॉर दॅट. तुमचं व्हेरी गुड. थँक्यू सो मच. ओके. तुमचं सगळं ज्ञान आणि माहिती तुम्ही आमच्या डोक्यात उतरवेपर्यंत आपण हे कार्यक्रम करत राहू. ओके. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला खूप खूप आभारी आहोत आम्ही सगळेजण. आभार मानणं औपचारिक आहे पण नाही, नाही, खरंच माझं- फार सुंदर रित्या हे सगळं सांगितलं. चला शुभरात्री. जय श्रीराम. आणि इतकं असल्यावरती सगळं मला ते स्क्वीज करत करत मला 50 मिनिटात घ्यायचं. जय श्री. अरे ती डेंटिस्ट कॅम्पिंग करते सगळं. काश्मीरला गेली ती निघून तरी बाई सगळीकडे त्यावेळेला लोकांचे दात हे करते सगळं हे ट्रीटमेंट देते. जय जय श्रीराम. चला जय श्रीराम. जय परशुराम. अगे राजू आठवले पण आहेत का?